नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। इयत्ता 3री व 4थीचा आजचा आपला 30वा दिवस आहे। कितवा दिवस आहे? 30वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत? बेरीज वजाबाकी यांचे संमिश्र गणित, म्हणजे दिसायला चिन्ह वजाबाकीचे पण करायची आपल्याला बेरीज। चिन्ह दिसायला बेरजेचं पण करायची आहे वजाबाकी। पण नेमकं कसं करायचं आणि का करायचं हे तुम्हाला समजण्यासाठी मी आज आणले आहेत अंडे। काल चॉकलेटवर शिकवलं, आज तुम्हाला मी अंड्यावर गणित शिकवणार आहे। तर चला पटकन काय करायचं आहे। गणित खूप खूप आगाव इथे धोका देणारे गणित आहेत। मला खूप राग येतो ह्या गणिताचा, कारण काय दिसायला दिसतं बेरजेचं चिन्ह आणि करायची वजाबाकी, दिसायला वजाबाकीचं चिन्ह आणि करायची बेरीज। असं कुठं असते होय? असले गणित शिकायचे आज आपल्याला। त्याच्यामुळे डोक्यातलं टेन्शन काढून टाका, फ्रेश माइंडनं घरचा अभ्यास करायला बसा। पॅड घ्या, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। कसले गणित असले तर ते आपल्याला समजायलाच पाहिजेत, कारण की मी आज आणले आहेत अंडे फोडण्यासाठी नाही, मोजण्यासाठी। ठीक आहे, ओके। तर मुलांनो, हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित मी जसं लिहिलेलं आहे सुटसुटीत तसं तुम्हाला सुटसुटीत लिहायचं आहे, किचमिट करायचं नाही। सेम असंच तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचे आहेत। आता इथं काय दिसायले बघा, आपल्याला वजाबाकी दिसायले। चिन्ह कोणतं आहे? वजाबाकीचे। पण आता नेमकं काय करायचं इथं हे समजून घ्या। मॅडमनी सांगितले बेरीज करा, वजाबाकी करा, असं नाही करायचं। समजून घ्यायचं की नेमकं काय करायचं आपल्याला। जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला बेरीज करायची का वजाबाकी करायची हे कळत नाही। तर मी तुम्हाला समजावं म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं? चॉकलेट दाखवले होते। आता तुम्हाला मी अंडे दाखवणार आहे। तर ते गणित तुम्ही लिहून घ्यायचं। हे लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचं। लिहिणं 2 गणित कमी झाले तर चालते, सगळंच गणित लिहावं म्हणून नाही, पण इकडं मात्र लक्ष द्या, इकडं समजून घ्या। हे समजल्याशिवाय तुम्ही हे गणित सोडवू शकणार नाही। ठीक आहे। आता हा डब्बा आहे, डब्यातून वजा करायचे किती? 73। उत्तर किती येणार आहे आपलं? 25। मग डब्यामध्ये किती होते? आता इथं बघा, हा डबा आहे। ह्या डब्यातून एवढे अंडे वजा करायचे। एवढे अंडे वजा केले तर एवढे अंडे भेटतील आपल्याला। म्हणजे आता विचार करा, ह्या डब्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे, 3 पेक्षा मोठी संख्या आहे। का बरं मोठी आहे? कारण की ह्याच्यातून एवढं वजा केलं तर एवढं राहिले। म्हणजे ही संख्या किती मोठी आहे? ह्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी आहे। मग केवढी मोठी आहे? अंदाजे तर काही उत्तर काढता येत नाही। मग केवढी मोठी आहे? ह्या दोघांच्या बेरीज जेवढी आहे। हे दोघं जेवढे बेरीज केली ह्या दोघांची, हे 3 आणि 2 एकत्र केले किती झाले बघा? 5 झाले। तर ही संख्या एवढी मोठी आहे। किती मोठी आहे? ह्या दोघांच्या बेरीज एवढी मोठी आहे। किती मोठी आहे? एवढी आहे। 5 मधून 3 गेले, 5 मधून हे बघा, हे 5 आहेत। 5 मधून किती आहेत काढायचे? किती काढायचे? 3 काढायचे। किती राहिले? 2 राहिले। बरोबर आहे का उत्तर? तर हे समजून घेणं महत्वाचं बाळांनो। तुम्ही गणित ह्याच्याशिवाय समजून घेतल्याशिवाय करू शकत नाही। कुठं बेरीज करायची, कुठं वजाबाकी करायची। आता मागच्या गणितामध्ये काय होतं? मध्ये बेरजेचं चिन्ह होतं, बेरजेचं चिन्ह होतं, पण तुम्ही काय केली? वजाबाकी केली। पण आता ह्या गणितामध्ये चिन्ह आहे वजाबाकीचं, करायची काय? बेरीज। पण आता ह्या गणितामध्ये जर डबामध्ये असेल तरी तर वजाबाकी करावी लागते। मग कधी बेरीज करायची, कधी वजाबाकी करायची हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागणार आहे? हेचा नेमका अर्थ काय हे समजणं महत्वाचं आहे। आता इथं बघा, 3 अंडे आहेत। ह्या संख्येतून, ही संख्या माहित नाही आपल्याला, 3 अंडे होते आणि तेवढे 3 अंडे कमी केले वजाई चिन्ह मध्ये। वजाबाकी म्हणजे कमी करणं। 3 अंडे कमी केल्यावर 2 अंडे राहिले। मग इथं किती संख्या होती? इथं किती संख्या होती? इथं होती एवढी संख्या। इथं किती संख्या होती? एवढी संख्या होती। एवढ्या संख्येतून मी एवढे अंडे कमी केले आणि एवढे अंडे शिल्लक राहिले। हे तुम्हाला समजायला पाहिजे। चला आता करूत आपण। चला आता वजा 73, डब्बा वजा 73 बरोबर 25। आता डब्बामध्ये किती होते आपल्याला काढायचे। मग काय करायचे? ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला।
ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला ही बेरीज येणार आहे. म्हणून 73 अधिक 25. 3 मध्ये 5 मिसळले. 3 4 5 6 7 8. बेरजेमध्ये पुढे मोजतात आहे का लक्षात? 7 मध्ये 2 मिसळले. 7 8 9. किती होते इथं? 98. किती होते? 98 मधून 73 वजा केले. किती शिल्लक राहिले? 25 शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले? 25. हे बघा 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. असं आपल्याला उत्तर भेटतं इथं. आता पुढचं गणित वेगळे बघा. 95 वजा डब्बा बरोबर 27. 95 मधून मला किती कमी केले? याचा अर्थ काय ह्या वजाचा? ह्या 95 मधून मी किती कमी केले तर मला 27 भेटतील. आता इथं 5 अंडे आहेत, इथं आहेत 2 अंडे, तर इथं किती असतील? तर मला काय माहिती, शेवटी 2 अंडे राहिलेत. मी काय केले, ह्याच्यातून 2 अंडे उचलले. तर किती अंडे राहिले? 3 अंडे राहिले. म्हणजे इथं किती अंडे होते? इथं होते 3 अंडे आणि इथं होते 5 अंडे. आता मी इथं काय केलं, 2 अंड्याची काय केली? वजाबाकी केली. ह्या अंड्यातून एवढे अंडे मी वजा केले, तेव्हा मला हे एवढं उत्तर भेटलं. 5 अंड्यातून 2 अंडे मी वजा केले, तर मला उत्तर किती भेटलं? 3 अंडे भेटलं. तसंच आता ह्याच्यातून ही संख्या वजा करायची. 95 मधून 27 वजा केले की आपल्याला बरोबर मधली संख्या भेटते. 95 वजा 27. 5 मधून 7 जातात का? जात नाहीत. मग 9 कडून घेतला, 9 न काय केला, याला 1 दिला, 9 कट राहिले 8. आता 1 मधून 5 जात नाहीत, हे 5 वर गेले. आता 15 तून 7 गेले. 7 8 9 10 11 12 13 14 15. किती राहिले बघा? 1 2 3 4 5 6 7 8. किती राहिले? 8 राहिले. तर 8 मधून 2 गेले. 2 3 4 5 6 7 8. किती राहिले? 1 2 3 4 5 6 6. तर 68 85 मधून 68 वजा केले तर 27 राहिले. आता डोकं फोडून घेऊ नका. मॅडम वजाबाकी आहे, इथं बेरीज केली, इथं वजाबाकी केली, असंच आहे. समजून घेतलं तर सगळं आहे, नाहीतर फापट पसार आहे. आता इथं काय केलेलं आहे, इथं मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येतून आपल्याला ही संख्या वजा करायची आहे. म्हणून आपण काय केली, इथं दोघाची बेरीज केली. ह्या दोघाची बेरीज केली आणि इथली संख्या भेटली. मात्र इथं काय करावं लागलं आपल्याला, ह्या मोठ्या संख्येतून ही संख्या वजा केली तर आपल्याला ही संख्या भेटणार आहे. म्हणून आता मला काय करावं लागलं, इथं वजाबाकी करावं लागलं. फक्त इथला डबा होता म्हणून बेरीज केली, पहिला डबा होता म्हणून बेरीज केली, आणि मधला डबा आहे म्हणून इथं वजाबाकी करावं लागणार आहे. हे खूप लक्ष देऊन लक्ष ठेवा. जर पहिला डबा माहित नसेल तर बेरीज करायची, नीट लक्षात ठेवा. वजाबाकीमध्ये पहिला डब्यात काही नसेल तर 100% बेरीज करायची, बाकी सगळीकडे वजाबाकी करायची. मग बेरीजेचं चिन्ह असू द्या, वजाबाकीचं चिन्ह असू द्या, काय फरक पडत नाही. फक्त एवढ्या प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला बेरीज करावी लागते. पुढचं गणित आहे डब्बा वजा 23 बरोबर 47. ह्या गणितामध्ये बघा, पहिला डबा रिकामा आहे. ह्या डब्यातून आपल्याला किती वजा करायचे? 23. ह्याच्यातून 23 वजा केले तर आपल्याला बेरीज येणार आहे 47. मग आता ही संख्या मोठी असायला पाहिजे, कारण की ह्याच्यातून 23 काढणार आहेत आपण, म्हणजे 23 पेक्षा मोठी पाहिजे. नेमकं किती मोठी पाहिजे पण काही माहिती का? नाही. मग आता इथली संख्या आपल्याला माहित नाही. आपल्याला काय माहिती, ह्या संख्येतून 3 अंडे काढले आणि 2 अंडे राहिले. ह्या संख्येतून 3 अंडे काढले, 2 अंडे राहिले. आता इथं किती होते, किती म्हणून लिहावं? मी काय केलं, या संख्येत किती आहे ओळखण्यासाठी ह्या दोघाला एकत्र केलं. ह्या दोघाला मी एकत्र केलं. सगळे अंडे किती झाले? 1 2 3 4 5. 5 अंडे होते, त्याच्यातले 3 अंडे, ह्याच्यातले 3 अंडे मी कमी केले तर 2 अंडे राहिले. काय केलं, ह्या 5 अंड्यातून 3 अंडे कमी केले तर 2 अंडे राहिले. म्हणजे मी काय केलं, ह्या 2 अंड्याची ह्या दोघाची बेरीज केली. 1 2 3 4 5. इथं 5 आहेत का? ह्या अशीच वजाबाकी आहे. मला ह्या गणिताचा राग का येतो,
दिसायला वजाबाकीचं चिन्ह आहे, पण आपण काय करायलो, बेरीज करायलो. असं कुठं असते का बरं? पण करावं लागते. का बरं करावं लागते? आपल्याला मार्क पाहिजेत, आपल्याला हुशार व्हायचे, आपल्याला शिकायचे, म्हणून आपल्याला हे शिकावंच लागणार. इथं जरी वजाबाकीचं चिन्ह असलं तरी ह्या गणिताचा अर्थ काय म्हणायलाय की ह्या संख्येतून मला वजा करायचे, म्हणजे ही संख्या मोठी पाहिजे. पण नेमकी किती मोठी पाहिजे ह्याच्यासाठी आपण ह्या दोघांची करायची आहे बेरीज. बेरीज करत असताना वर खाली झाले तर काय फरक पडत नाही. 23 अधिक 47. आता 3 मध्ये 7 मिसळले, 3च्या पुढे 7 घरं मोजलं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 कसे लिहिलं आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 0. आता 2 मध्ये 4 मिसळले. 2, 3, 4, 5, 6. 6 झाले आणि वरचं एक 7. किती आली बेरीज आपली? 70. किती बेरीज आली इथं? 70. आता इथं बघा 70 वजा 23 बरोबर 47. 70 वजा 23 बरोबर 47. आता 0 मधून 3 काढले, 0 म्हणजे 10. ह्याच्याकडून एक घेतला आपण, ह्याच्याकडे झाले 6, ह्याच्याकडे झाले 10. 10 मधून 3 गेले, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले? 7 राहिले. आणि 6 मधून 2 गेले, हे हातचे 6. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. बघा 70 मधून 23 गेले, 47 राहिले. पुढचं गणित बघा. आता पुन्हा तसंच गणित आहे. ह्या संख्येतून 92 वजा केले तर मला 85 उत्तर भेटणार आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे, पण किती मोठी आहे माहित नाही मला ती संख्या किती मोठी आहे माहित नाही, म्हणून मी काय केली, ह्या दोघांची बेरीज केली. आता इथं बघा 3 अंडे आहेत. ह्या संख्येतून 3 अंडे वजा केले तर मला 2 अंडे भेटतात. ह्या संख्येतून 3 अंडे वजा केले तर 2 अंडे भेटतात, पण इथं किती संख्या होती माहित नाही. मग मी काय केलं, ह्या दोघांची बेरीज केली आणि इथं ठेवली. किती झाले आता अंडे? 1, 2, 3, 4, 5. इथं किती होते अंडे? 3. इथं होते 3 अंडे. आणि मग ह्या 5 अंड्यातून 3 अंडे काढले तर किती अंडे राहिले? 2 अंडे शिल्लक राहिले. किती अंडे शिल्लक राहिले? 2 अंडे शिल्लक राहिले. पण ह्याच्यासाठी मला काय करावं लागलं? ह्या दोघांची करावी लागली बेरीज. पण चिन्ह आहे इथं वजाबाकीचं. चिन्ह जरी वजाबाकीचं असलं तरी मला काय करावी लागली आहे? बेरीज करावी लागली आहे. चला मग करू आपण. 92 अधिक 85. 92 अधिक 85. आता 2 मध्ये 5 मिसळले. 2, 3, 4, 5, 6, 7. किती आलं उत्तर? 7. 9 मध्ये 8 मिसळले. 9च्या पुढे 8 घर मोजू. 1, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती आलं उत्तर? 17. 177. उत्तर किती आलं? 177. 177 मधून मी 92 वजा केले तर मला 85 उत्तर भेटतं. 177 मधून 92 वजा केले तर मला किती उत्तर भेटणार आहे? 85 उत्तर भेटणार आहे. पुढचं उत्तर आहे 76 वजा डब्बा बरोबर 43. 76 मधून किती वजा केलं तर मला 43 उत्तर भेटणार आहे. म्हणजे 5 अंड्यातून मी किती अंडे काढले तर 2 अंडे राहतील. मग मी काय करणार? हे 2 अंडे ह्याच्यातून काढणार. इथे किती आहेत? 2. 1, 2. ह्याच्यातून 2 अंडे काढणार मी, म्हणजे 1, 2 वजाबाकी करणार. ह्या 5 अंड्यातून 2 अंडे काढले मी, वजाबाकी केली तर मला काय कळालं की इथं 3 अंडे होते. मला काय कळालं? इथं किती अंडे होते? इथं 3 अंडे होते. कधी कळालं? जेव्हा मी हे 2 अंडे उचलले तेव्हा मला कळालं की इथं 3 अंडे होते म्हणून. तसंच आहे ह्या सुद्धा गणिताचं. 76 मधून इथली संख्या पाहिजे ना मला, तर मी काय केलं? इथल्या संख्येऐवजी ही संख्या वजा केली. 76 मधून काय वजा केलं? हे वजा केलं तर आपोआपच मला इथलं उत्तर भेटणार आहे. 76 वजा 43. 6 मधून 3 गेले, 3 राहिले. 7 मधून 4 गेले, 4. 5, 6, 7. 3 राहिले. किती उत्तर आलं? 33. 76 मधून 33 वजा केल्यावर मला किती उत्तर भेटलं? 43. 76 मधून 33 वजा केल्यावर मला उत्तर किती भेटलेलं आहे? 43.
आता हे गणित बघा, ह्या गणितामध्ये डब्बा वजा 121 बरोबर 223. आता ह्या डब्यातून मला ही संख्या वजा केली तर मला हे उत्तर भेटणार आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे, पण किती मोठी आहे माहित नाही. मग ती संख्या काढण्यासाठी मी काय केलं, ह्या दोघाला मिसळलं तर इथली बरोबर मला संख्या भेटणार आहे. फक्त इथं मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे आणि डबा जेव्हा असेल, पहिला डब्बा असेल आणि वजाबाकीचं चिन्ह असेल तेव्हा बेरीज करायची. बाकी सगळ्या वेळेला तुम्हाला वजाबाकी करायची. तर आता मी काय करणार आहे बघा, इथली संख्या माहित नाही मला, 3 अंडे काढायचे, त्याच्यातून 3 अंडे वजा केले तर एवढे अंडे भेटणार आहेत मला, 2 अंडे भेटणार आहेत. तर मी काय केलं, इथली संख्या काढण्यासाठी ह्या दोघाला मिसळलं, इथं ठेवलं आणि इथं ठेवल्यानंतर किती अंडे मी वजा करायचे होते, मग इथून एवढे अंडे होते, ह्या एवढ्या अंड्यातून मला 3 अंडे कमी करायचे होते, तर मला एवढे अंडे भेटले. 5 मधून 3 गेले तर मला 2 अंडे शिल्लक राहिले. इथं मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. तसंच आहे आता याचं, ह्या दोघाची बेरीज केली तर इथली बेरीज संख्या भेटते आपल्याला. 121 अधिक 223. 121 अधिक 223. 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले, 2 मध्ये 2 मिसळले 4 झाले, 2 मध्ये 1 मिसळला 3 झाले. किती बेरीज झाली आपली, 344. किती येणार, 344. 344 वजा 121 बरोबर किती उत्तर आलं आपलं, 223. 223. पुढचं गणित बघा, 412 मधून मी किती वजा केले तर 32 उत्तर येईल. 412 मधून मी किती वजा केले तर 32 उत्तर येईल. आता इथं बघा 5 अंडे, ह्या 5 अंड्यातून मी किती अंडे कमी केले तर एवढे अंडे राहतील. 5 अंड्यातून मी किती अंडे कमी केले तर 2 अंडे राहतील. तर अशा वेळेला काय करणार मी, आधी 2, इथे किती आहेत 2, 1 2, इथलं वजा करायच्या ऐवजी मी ह्यालाच वजा करते. हे 2 अंडे आहेत ना, मी ह्याच्यातून काढले 2 अंडे, किती उत्तर आलं 3. म्हणजे इथं किती अंडे होते, इथं होते 3 अंडे आणि इथं होते 5 अंडे. 5 अंड्यातून मी 3 अंडे काढले तर 2 अंडे राहिले. पण त्याच्यासाठी मला काय करावं लागलं, सुरुवातीला ह्याच्यातून 2 अंडे काढलं की आपोआप मला उत्तर भेटलं. तसंच ह्या संख्येतून ही संख्या वजा केली की आपोआप मधलं उत्तर आपल्याला भेटतं. आता 412 वजा 32. 412 वजा 32. 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 3 जात नाहीत, 4 न 1 दशकाला दिला, दशकाकडे राहिले, शतकाकडे राहिले 3. आता हा 1 गेला वर झाले 11. 3 पासून 11 पर्यंत मोजलं, 3 4 5 6 7 8 9 10 11. किती राहिले, 1 2 3 4 5 6 7 8. किती राहिले, 8 राहिले. 11तून 3 गेले 8 राहिले आणि 3 ला 3 आलं म्हणजे 380. इथे किती येणार, 380. 412 मधून 380 वजा केलं तर उत्तर किती भेटणार आहे, 32. 412 मधून 380 वजा केले तर उत्तर किती भेटणार आहे, 32. पुढचं गणित आहे बघा, डब्बा वजा 632. डब्बा वजा 632 बरोबर 375. आता ह्या गणितामध्ये बघा, ह्या संख्येतून एवढं वजा केलं तर एवढं राहिलं, म्हणजे ही संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी आहे कारण की मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा होते ना. ह्या संख्येतून ही संख्या वजा होते. कधी होते, ही संख्या मोठी असेल तर. मग ही मोठी आहे संख्या, पण किती मोठी आहे कसं कळणार, किती नेमकी मोठी आहे, ह्या दोघांच्या बेरज एवढी मोठी आहे. ही संख्या ह्या दोघांच्या बेरज एवढी मोठी. आता इथं किती अंडे आहेत माहित नाही मला, पण एवढ्या अंड्यातून 3 अंडे मी वजा केले तर मला 2 अंडे राहिले. मग आता इथं किती अंडे असतील, मी काय केली, ह्या दोघांना मिसळलं. एवढ्या दोघांना मिसळलं, इथं होते 3 अंडे, किती राहिले मग 2 अंडे राहिले. मला 3 आणि 2 माहित होतं, पण मला इथली संख्या काढायची होती म्हणून मी काय केलं, ह्या दोघांना एकत्र करून इथं ठेवलं. एकत्र केलं म्हणजे काय केली, मी बेरीज केली. तर मला इथली संख्या पाहिजे म्हणून मी काय करणार, ह्या दोघांची बेरीज करणार. 632 अधिक
375. 632 अधिक 375. 2 मध्ये 5 मिसळले. 2, 3, 4, 5, 6, 7. किती आले? 7. 3 मध्ये 7 मिसळले. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 कसं लिहिणार आहे मी? 1 हातचा आणि इथं 0. 6 मध्ये 1 मिसळला. 6 मध्ये 3 मिसळले. 6, 7, 8, 9. 9 मध्ये 1 मिसळला. 10. किती झालं? 10. तर किती उत्तर आलं आपलं? 1007. किती उत्तर येणार आहे इथं? 1007. 1007 वजा 632 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 375. 1007 मधून 632 वजा केले तर 375 उत्तर आलेलं आहे. तर मुलांना मी पान बदललेलं हे सुद्धा गणित तुम्हाला लिहून घ्यायचे. आता मोठे गणित आहेत, कसं करावं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त डोळ्यासमोर परीक्षेत असे गणित आले की मॅडमनी चॉकलेट आणि अंडे कसं शिकवले हे लक्षात ठेवायचं आणि बरोबर गणित करायची. मी मुद्दाम हे संख्या सुद्धा बदलली नाही बघा. 3 ला 3च ठेवले, 2 ला 2च ठेवले, कारण की तुमच्या हे लक्षात बसावं की नेमकं काय करायचंय. मग तुम्हाला परीक्षेत असे गणित आले की अंडे नाहीतर चॉकलेट डोळ्यासमोर आणायचं आणि हे गणित करायची. ठीक आहे, आधी समजून घ्यायचं की नेमकं काय करायचंय. आता बघा सुरुवातीला आहे डबा 743. ह्या संख्येतून 743 वजा केलं तर मला 333 भेटणार आहे. आता इथं किती आहेत मला माहित नाही. इथं किती आहेत मला माहित नाही. ह्या संख्येतून मला 3 वजा केल्याचे. 3 संख्येतून वजा केलं तर मला 2 उत्तर भेटणार आहे. पण इथं किती आहे मला माहित नाही. मग मी काय करणार? ह्यांची बेरीज करणार, इथं ठेवणार. किती झाले? 1, 2, 3, 4, 5. 5 अंडे झाले. 5 अंड्यातले मी किती वजा करेन? 3 वजा केले होते. किती राहिले? 2 राहिले होते. बरोबर आहे का? माझं उत्तर भेटलं का मला? पण मी हे दोन्ही अंडे एकत्र केले म्हणजे काय केली? बेरीज केली. दोन्ही हे अंडे मी एकत्र केले म्हणजे काय केली? मी बेरीज केली. तसंच आपल्याला ह्या दोघांची बेरीज करायची. ह्या दोघांची काय करायची आहे? बेरीज. 743 अधिक 333. 743 अधिक 333. आता ही बेरीज केली. 3च्या पुढे 3 घरं मोजले. 3, 4, 5, 6. 4च्या पुढे 3 घरं मोजले. 4, 5, 6, 7. 7च्या पुढे 3 घरं मोजले. 7, 8, 9, 10. म्हणजे इथं कोणती संख्या होती? 1076. इथं कोणती संख्या होती? 1076 वजा 743 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 333. किती उत्तर आलं? 333. किती सोपं आहे बघा. इथंच उत्तर लपलेलं आहे, फक्त चिन्हांचा गोंधळ आहे. चिन्ह जर एकदा समजले आपल्याला आणि इथं काय सांगायलेलं आहे ते तुम्हाला समजलं, काहीच अवघड नाही. आता तर तुम्हाला बेरीज येईल, वजाबाकी येईल, संख्या वाचायला येलेत, मग असले गणिताला भीतेत होय. आता ह्या गणितामध्ये बघा 271 वजा डब्बा बरोबर 132. 271 संख्येतून मला अशी संख्या वजा करायची की वजा केल्यावर 132 उत्तर येणार आहे. तर 5 अंड्यातून मला इतके अंडे वजा करायचे की उत्तर 2 यावं. मी काय करणार? इथलं मला माहित नाही किती वजा करायचे ते, पण मला माहिती 2 अंडे राहिलेत. मी ह्याच्यातले 2 अंडे उचलून घेतले. बरोबर किती अंडे राहिले? 3 अंडे राहिले. किती अंडे राहिले? 3 अंडे राहिले. म्हणजे इथं किती होते? 5 अंडे होते. इथं 5 अंडे होते. ह्या 5 अंड्यातले मी 2 अंडे कमी केले. किती अंडे राहिले? 3 अंडे राहिले. तसंच आता ह्याच्यातून हे वजा करायचं, इथली संख्या भेटते. ह्या संख्येतून ही संख्या वजा केली की बरोबर ही संख्या भेटते. 271 वजा इथली नाही, हिला वजा करू 132. 1 मधून 2 जात नाही. मग दशकानं काय केला? एककाला 1 दिला, त्याच्याकडे राहिले 6. 7 मधून 1 गेला, 6 राहिले. हे वर गेले 1. इथं झाले 11. 2 पासून 11 पर्यंत मोजलं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले? 9. 6 मधून 3 गेले. 3, 4, 5, 6. किती राहिले? 3. 2 मधून 1 गेला, 1 राहिला.
किती उत्तर आलं आपलं 139. म्हणजे 271 मधून 139 वजा केले तर किती उत्तर येणार आपलं 132. 271 मधून 139 वजा केले तर उत्तर किती आलं 132. पुढचं गणित बघा. ह्या संख्येतून ही संख्या वजा केली तर 219 उत्तर यायला पाहिजे. पण आपल्याला माहिती लहान संख्येतून मोठी संख्येत लहान संख्येतून लहान संख्या मोठी संख्या जात नाही. म्हणजे इथली संख्या कशी पाहिजे मोठी पाहिजे. पण किती मोठी पाहिजे कसं कळावं. मग किती मोठी पाहिजे हे कळण्यासाठी मी काय केली ह्या दोघांची बेरीज करायची. बरोबर इथली संख्या भेटते. आता इथं बघा इथं किती आहे मला माहित नाही. इथं 2 अंडे आहेत इथं 3 अंडे आहेत. इथं 2 अंडे आहेत इथं 3 अंडे आहेत. इथं काय मला माहित नाही. मी काय केलं ह्या दोघांना एकत्र केलं इथं ठेवलं. किती झाले 5 अंडे. इथं किती होते 3 अंडे होते. इथं 2 अंडे होते आणि इथं होते 3 अंडे. इथं किती होते 3 अंडे होते. म्हणजे ह्या 5 अंड्यातून मी 2 अंडे वजा केले तर 3 अंडे राहिले. ह्या 5 अंड्यातून 2 अंडे मी वजा केले तर इथं किती अंडे राहिले 3 अंडे राहिले. म्हणजे हे सगळ्या संख्या बेरीज वजाबाकी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग आता आपण काय करू वजाबाकी करू बेरीज करू. 439 अधिक 219. 2 मध्ये 9 मिसळले 9 मध्ये 9 मिसळले 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 कसं लिहिणार आपण इथं 1 आणि इथं 8. 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले. 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. 4 मध्ये 2 मिसळले 4 5 6 किती राहिले 6 झाले. तर किती उत्तर आलं आपलं 668. 668 मधून 449 वजा केले तर किती उत्तर आलं आपलं 219. किती उत्तर आलं 219. आता हे गणित बघा 552 मधून किती वजा केले तर 242 उत्तर येणार आहे. 552 मधून किती वजा केले तर 242 उत्तर येणार आहे. आता इथे किती आहे 552 वजा डब्बा बरोबर 242. आता मला किती वजा करायचे आहेत की मी काय करणार एवढे ह्या एवढ्या ह्याच्यातून किती वजा करायचे आहेत मला माहित नाही. पण माझ्याकडे किती आहेत 3 आहेत. मी एवढेच वजा केले 1 2 3. किती राहिले बघा 2. म्हणजे इथे किती होते 2 होते. इथे किती होते 2 होते. मी वजा किती केले एवढे वजा केले. म्हणजे ह्या संख्येतून एवढे वजा केले तर इथली संख्या भेटते. ह्याच्यातून एवढे वजा केले तर बरोबर आपल्याला इथली संख्या भेटते. म्हणजे 552 मधून किती वजा करायचे मला 242. 552 मधून किती वजा करायचे 242. 2 मधून 2 गेले 0 राहिले. 5 मधून 4 गेले 5 मधून 4 गेले 4 5 1 राहिला. 5 मधून 2 गेले 2 3 4 5 3 राहिले 310. 552 मधून 310 वजा केले तर आपल्याला 242 हे उत्तर भेटणार आहे. तुम्हाला अंडे बघून कंटाळा आलाय माहिती मला. पण इतक्यांदा मी तुम्हाला हे दाखवणार इतकं दाखवणार की तुम्हाला हे गणित पाठच झालं पाहिजे अंड्याचं. म्हणजे परीक्षेत असं गणित आलं की बरोबर तुमच्या डोळ्यासमोर हे अंडे यावे आणि तुम्हाला काय करायचं हे कळावं. म्हणून मी प्रत्येक गणिताला तुम्हाला अंड्याचे गणित सांगायले. का बरं की हे तुमच्या डोक्यात फिट बसावं. मग परीक्षेत असं गणित आलं की एवढे अंडे होते इथे एवढी संख्या होती एवढ्या संख्येतून एवढे अंडे वजा करायचे होते एवढे अंडे राहिले होते तर ह्या 2 अंड्याची आपण केली बेरीज आणि इथं लिहिली. हे तुमच्या लक्षात यावं. ठीक आहे. आता बघा ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची तेव्हा उत्तर आपल्याला किती येणार आहे 375. पण ही संख्या मोठी आहे आपल्याला एवढंच माहिती. ही संख्या कशी आहे मोठी आहे. किती मोठी आहे माहिती का नाही. मग किती मोठी आहे म्हणून काढायचं म्हणून आपण काय केली ह्या दोघांची बेरीज केली. ह्या दोघांची बेरीज केली इथं लिहिली तर आपल्याला बरोबर संख्या भेटते. तसं आता इथं किती अंडे आहेत माहित नाही मला. मी काय केलं हे 2 अंडे हे 3 अंडे गोळा केले आणि इथं ठेवले. तेव्हा मला काय लक्षात आलं इथं किती अंडे होते
5 अंडे होते, त्याच्यातले मी 3 अंडे वजा केले. किती अंडे भेटले? 2 अंडे भेटले. पण ही संख्या काढण्यासाठी मी काय केली? ह्या 2 अंड्याची बेरीज केली होती, एकत्र केले. ह्या दोघांना एकत्र केलं म्हणजे काय? बेरीज केली. तसं आता ह्या दोघांना बेरीज करू आपण. 442 अधिक 375 बरोबर इथलं उत्तर भेटणार आपल्याला. 442 अधिक 375. 2 मध्ये 5 मिसळले. 2 3 4 5 6 7. उत्तर किती आलं? 7. 4 मध्ये 7 मिसळले. 4 5 6 7 8 9 10 11. 11 इथे एक लिहिला, इथे एक लिहिला. 4 मध्ये 3 मिसळले. 4 5 6 7. 7 आणि हातच्याचं 1 8. किती उत्तर आलं आपलं? 817. 817 मधून 442 वजा केले तर आपल्याला किती उत्तर येणार आहे? 375. किती उत्तर येणार आहे? 375. आता इथे गणित बघा थोडंसं मोठं आहे. मोठे अंक आहेत म्हणून अजिबात घाबरायचं नाही. काय करायचं कळालं की मोठं काय आणि छोटं काय काही पण करू शकतो आपण. आता ह्या डब्यातून ही संख्या वजा करायची आपल्याला. ही संख्या वजा केली की आपल्याला ही संख्या भेटणार आहे. पण इथं किती मोठी संख्या माहित नाही, पण ही संख्या मोठी आहे. कारण ही मोठी संख्या असल्याशिवाय ही वजा होणार आहे का? नाही. पण किती मोठी आहे माहित नाही, म्हणून काय केलं? ह्या दोघांची बेरीज केली आणि इथं लिहिली. तसं इथं अंडे किती आहेत माहित नाही मला. इथं अंडे किती आहेत माहित नाही मला. मग मी काय केलं? ह्या 2 अंड्याची बेरीज केली आणि इथं ठेवली. हे 3 अंडे आणि हे 2 अंडे, ह्या दोघांना मी एकत्र केलं आणि इथं ठेवलं. इथं होते 3 अंडे. ह्या 5 अंड्यातून 3 अंडे गेले. किती राहिले? 2 अंडे राहिले. किती अंडे राहिले? 2. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली मी. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 बरोबर आलं का? तर हे करण्यासाठी मला काय करावं लागलं? ह्या दोघांची बेरीज करावी लागली. इथं पण 5 आहे आणि ह्या दोघांमध्ये पण 5 आहे. तसं इथली बेरीज काढायला मला ह्या दोघांची करावी लागणार आहे बेरीज. आता एकक, दशक, शतक, हजार. 5672 अधिक 1546. 2 मध्ये 6 मिसळले. 2च्या पुढे 6 घरं मोजू. 2 3 4 5 6 7 8. 7 मध्ये 4 मिसळले. 7 8 9 10 11. 11 कसं लिहिलं मी? शतकाच्या घरात 1 आणि दशकाच्या घरामध्ये 1. 6 मध्ये 1 मिसळला, 7 झाले. 7 मध्ये 5 मिसळले. 7 8 9 10 11 12. 12 कसं लिहिलं? इथे 1 आणि इथं 2. 5 मध्ये 1 मिसळला, 6 झाले. 6 मध्ये 1 मिसळला, 7 झाले. म्हणजे इथे कोणती संख्या होती? 7218. 7218. सगळ्यांना समजले गणित? आता हे 2 गणित जे आहेत ते तुम्ही मनानं करायचे. हे 2 गणित जे आहेत मी उत्तर सांगणार नाही, करू नाही, दाखवणार नाही. तुम्हाला समजले असले तर गणित हे 2 गणित येतील. तर हे 2 गणित तुम्हाला स्वतः करायचे आहेत. तर सगळ्यांनी लिहून घेतलेत काय गणित? जर लिहून झालं नसलं तर काय करा? मोबाईल थोडं 5 मिनिट पॉज करा आणि हे गणित लिहून घ्यायची. तुम्हाला सर्व गणित झाली का लिहून? पॉज करून लिहून घ्या राहिले असले तर. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? आता हे परीक्षेत जर काय करायचं कळना गेलं तर समोर अंडे आणि चॉकलेट लक्षात ठेवायचं. आपोआप तुम्हाला काय करायचं आहे ते समजून जाईल.